केंद्र सरकारनं केलेल्या 4 श्रमसंहितांमुळे शेकडो वर्ष लढून मिळवलेलं कायदेशीर संरक्षण उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीनं इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन कामगार विरोधी 4 श्रमसंहिता रद्द करण्यासह विविध मागण्या केल्या। केंद्र सरकारनं केलेल्या 4 श्रमसंहितांमुळे कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक घटनात्मक हक्कांचं उल्लंघन होत असल्याचा आरोप करत कामगार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे। त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनच्या वतीनंही आज इचलकरंजीतील प्रांत कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। त्यानंतर शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट 1976 पुनर्जीवित करा, वैद्यकीय प्रतिनिधींच्या सर्वसामान्य कामकाजाचे वैधानिक नियम तयार करा, वेतन मर्यादेवरील सिलिंग रद्द करा, रोजगार अधिकारांचं संरक्षण करा आणि औषध विक्रीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मानसिक छळ, बडतर्फ करणं, बदली करणं बंद करण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या। शिष्टमंडळात मंदार फडके, प्रशांत कुलकर्णी, सुदर्शन देवमोरे, सचिन कोठावळे, किरण हबीब, युसुफ शेख, दत्ता बाटे, तुषार कबनुरे, अभिजित कोपारडे, असलम शेख, मोहन जेऊर, सौरभ कांबळे, विनायक नलवडे यांचा समावेश होता।